अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसेल ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. श्री स्वामी समर्थ. जिथे सर्व यंत्र थांबतात तिथून स्वामींचा मंत्र चालू होतो. विश्वास ठेवा, यशाचा किनारा लांब नाही. नमस्कार भक्त हो, तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्व स्वामींचीच लेकरं आहोत. स्वामी आपल्याला नेहमी आपलं आयुष्य सुखी बनवण्यासाठी संदेश सांगत असतात. आपल्याला वाईट आणि चांगल्यातला फरक कळावा यासाठी मार्गदर्शन करत असतात. तर भक्तांनो, जीवनात आपल्याकडून एके दिवशी असा बदल नक्की घडला पाहिजे जो स्वामींना आपल्याकडून अपेक्षित असतो. स्वामी सांगतात की माझ्या बाळा, जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही माझी आठवण करता, पण तुम्हाला हे कळत नाही. जो भक्त माझे हे पवित्र शब्द ऐकतो आणि अनुभवतो त्याच्या बाजूला मी 24 तास उभा असतो. आणि जो भक्त माझे सांगितलेले शब्द, माझे संदेश निरुपयोगी मानतो, दुर्लक्ष करून अपूर्ण सोडतो, तेव्हा मी देखील त्याच्याकडे संकटाच्या वेळी दुर्लक्ष करतो आणि त्याला त्याच्या आयुष्यात अर्धा अपूर्ण सोडतो. स्वामी सांगतात की जर तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर तुम्ही या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष करू शकता, जेणेकरून येणाऱ्या संकटात तुम्ही मला हाक मारलीत आणि मी आलो नाही तर तुमची काय चूक झाली आहे हे तुम्हालाच समजेल. बाळा, तू जर आमचे संदेश ऐकून अंमलात आणलेस तर तुझ्या नशिबाचे फासे रात्रीत बदलू शकतात. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांपासून तुला मुक्त करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे. परंतु तू माझे हे तुझ्या भल्यासाठी असलेले शब्द ऐकण्यासाठी थोडा वेळ देखील घालवू शकत नाहीस. बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे, पण आम्ही जे सांगत आहे ते फक्त ऐकण्याची क्षमता आमच्या भक्तामध्ये असते. बाळा, तुम्ही किती शुद्ध अंतःकरणाने आमचे संदेश ऐकता आणि त्याची किती अंमलबजावणी करता यावर चमत्कार अवलंबून असतो. स्वामी सांगतात की बाळा, मी नेहमी तुझ्यासोबत काहीतरी बोलत असतो, पण मी नेहमी शब्दांनी बोलत नसतो. बाळा, कधी कधी आम्ही तुझ्या भावना आणि तुझ्या विचारांमध्ये बोलत असतो. बाळा, तुझ्याशी बोलण्याचा हा सूक्ष्म मार्ग आम्ही साधत असतो. जेव्हा तुझी बुद्धी आणि तुझ्या मनाचा ताळमेळ लागत नसेल तर बाळा, तेव्हा तुझ्या विचारांमध्ये आम्ही बोलत असतो. तुला निर्णय घेण्यासाठी आम्ही मदत करत असतो. तू नेहमी व्यस्त राहतोस, पण बाळा, आता जरा तू स्वतःचा विचार कर. तू कधीतरी स्वतःला पण भेट देत जा. आणि ही भेट म्हणजे तू स्वतःला दिलेला वेळ. ही भेट तुझ्यासाठी नक्कीच सर्वोत्तम असू शकते. बाळा, ही भेट देण्यासाठी मी तुला नक्कीच प्रोत्साहित करू शकतो. बाळा, तू विश्रांतीसाठी स्वतःला वेळ दे. शांत राहण्यासाठी आणि काही चांगलं ऐकण्यासाठी तू स्वतःला वेळ दे. बाळा, तुला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो आणि मग तुला कसे वाटते? तुझ्या आयुष्यात नेमके काय चालू आहे? तू जे काही करत आहेस ते योग्य आहे की अयोग्य यावर विचार करण्यासाठी तू स्वतःला वेळ दे. बाळा, तू मोठमोठी स्वप्न पाहतोस, ती पूर्ण होत नाहीत म्हणून मग आमच्याकडे तक्रार करत असतोस. पण बाळा, जर तू मेहनतच घेत नसशील तर आम्ही पण काहीही करू शकत नाही. बाळा, ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. आणि जेव्हा तू एक पाऊल पुढे जाशील तेव्हा आम्ही पण तुझ्या मागोमाग येणारच आहोत. मग तुझ्या वाटेत ज्या अडचणी येतील त्या दूर करण्याची जबाबदारी आमची असेल. बाळा, जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतोस
तेव्हा तुझे कार्य पूर्ण होते. परंतु त्यासाठी तुला मेहनत ही घ्यावीच लागते. आणि बाळा, तुझी ही श्रद्धा तू कायम अशीच राहू दे. बाळा, तुझ्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं येतात. काही चांगली असतात, तेव्हा ती माणसं आपल्याला हवीशी वाटतात. आपण त्यांच्यावर प्रेम करायला लागतो. पण बाळा, काही माणसं वाईट स्वरूपाची असतात. त्यांना इतरांना फक्त दुःख द्यायलाच आवडतं. ती लोक तुला त्रास देतील, विनाकारण तुझ्याबद्दल तिरस्कार व्यक्त करतील, राग व्यक्त करतील. तर बाळा, तेव्हा तू फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काहीही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. म्हणून समोरचा तुला कितीही वाईट बोलत असेल, चिडवून देत असेल, तर तू चिडू नकोस. समोरच्याला अपशब्द बोलू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही. असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपवू शकत नाही. असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू शकत नाही. पण बाळा, तुझ्या चित्ती इतकी भक्ती आणि इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील. संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकशील. वादळात निर्भीडपणे शिरू शकशील. भले मग तुला चालता येत नसेल तर आम्ही तुला पळायला शिकू. तुला बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकू. पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकू. दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य आम्ही तुला देऊ. पण त्यासाठी तू फक्त आणि फक्त विश्वास ठेव. अरे, ही दुनिया विश्वासावर तर कायम आहे. तुझ्यातले आणि माझ्यातले नाते हे विश्वासावर तर टिकून आहे. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला. बाळा, तुला जर कोणता गुण आत्मसात करण्याची तीव्र इच्छा असेल तर बाळा, तू स्थिरता हा गुण आत्मसात केला पाहिजेस. अरे, कितीही मोठे वादळ आले तरीही ते मजबूत दगडाला कधीही हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे महान व्यक्ती प्रशंसा व वाईटपणामुळे भुरळून जात नाही किंवा दुखावले पण जात नाहीत. कारण त्यांच्यामध्ये स्थिरता हा गुण असतो. म्हणून बाळा, तुझ्यावर कसलीही वेळ आली तरी स्थिरता तुला कधीच विचलित होऊ देणार नाही. बाळा, कोणीही फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे तो साधू बनतो किंवा एखादा महान पुरुष बनतो असे नसते. तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी होतो तोच खरा साधू होय. आणि त्यासाठी घरदार सोडून त्याग करण्याची गरज नाही. त्याऐवजी मुखात फक्त नाम घेतले आणि प्रत्येक कर्म स्वामी सेवा ह्या भावनेने करले. आणि त्यासोबतच आपल्याला भक्तिमार्ग धरायचा आहे. कारण बाळा, भक्तिमार्ग हा ईश्वरीय प्रेमाचा खरा राजमार्ग आहे. इथूनच सुरुवात होते आणि इथपर्यंतच शेवट आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशीच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका.